एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य आहे ते आहे, ते आपण बदलू शकत नाही, त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या मानव चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेलं आहे. पैकी मुख्यतः नानक साहेब आणि त्यानंतर कबीरदास. नानकदासांनी नानक साहेबांनी नामदेवांची महती ओळखली. जेव्हा नामदेव तिथे गेले तेव्हा त्यांनी पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पंजाबी भाषा शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडंसं काव्य करा. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांची एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबी भाषेत लिहिली आणि त्यात पुष्कळ अगदी शुद्ध मराठीत सुद्धा गाथा आहेत. आणि ते लोक जे ग्रंथ साहेब असतात, तर मी एकदा एका त्यांचं दरबार असतं त्याच्यात गेले होते, तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते. म्हटलं हे आलं कसं यांच्या डोक्यात, ह्या पंजाब्यांच्या डोक्यात? तर कळलं की ते जे आहे ते नामदेवांच्या ओव्या आहेत. जनाबाईंच्या सुद्धा ओव्या त्यांच्या ग्रंथसाहेबमध्ये त्यांनी एकत्रित केल्या. कारण त्यावेळेला नानक साहेबांना असं वाटलं की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात, ते संत नाही. असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की फक्त जे संतांनी, संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे लोक, ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथसाहेब त्यांनी केला. पण तो ग्रंथसाहेब सुद्धा झाल्यावर मग काय त्यांनीच म्हटलं की काय हे रे बनखो जन जाई, कशाला जंगलात जातोस तू? काहे रे बनखो जन जाई, सदा निवासी सदा अपेल अलेपा तो हे संग समाय. तुझ्यामध्ये समावलेला आहे, तू इकडे तिकडे का भटकायला जातोस? असं स्पष्ट सांगितलं. कहे नानक बिन आपा चिन्हे. आपा चिन्हे म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय, स्वतःचं ज्ञान आल्याशिवाय, आत्मज्ञान आल्याशिवाय मिटेन भ्रम की काही, स्पष्ट सांगितलं. पण तेही आपण सकाळपासून संध्याकाळ घोकत बसलो. तर असं झालं की समजा आपल्याला डोकेदुखी झाली, आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला, तर ते आपण घोकत बसलो. आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या, त्यांनी डोकं दुख जाईल की जास्तही होईल. तशातला हा प्रकार. वाचून परमेश्वर मिळणार असता तर ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होते. काहीतरी अशी किमया आहे ज्याने आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की आपण सर्व आत्मा आहात. हे शरीर बुद्धी अहंकार आदी ह्या उपाधी आहेत, पण आपण शुद्ध आत्मा आहात. दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापलेली. ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो. कोणी काय म्हणतं, कोणी रूह म्हणतं, तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं. ही प्रेमशक्ती, ही परमेश्वराची प्रेमशक्ती. आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो. आता हे फूल इतकं सुंदर आहे, हे एका बी पासून इतकी सुंदर फुलं पानं आली. ही बघा कितीतरी फुलं आहेत. आपण कधी विचार सुद्धा करत नाही की हे आली कशी बा. ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं. आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय, आपण विचार सुद्धा करत नाही. हे सर्व कार्य ही सूक्ष्म सृष्टी करत असते. तिला सगळं समजतं. आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल, एका फळाचं झाड, एका फुलाचं झाड किंवा कोणतं, त्यांना एकच उंची जी असेल ती, त्याच्यावर ते वाढत नाही. नारळासारखं झाड, गुलाबाचं झुडूप वाढणार नाही. हे सगळं कोण सांभाळतं? आपल्यामध्ये त्या शक्तीचा सुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात. स्वयं म्हणजे कोण? आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता, आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित. मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना, मग हा कोण? नुसतं स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं, पण हा कोण स्वयं आहे? हा स्वयं कोण? तर तुमचा आत्मा. त्यांनी चालवलेली ही शक्ती आहे, म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो.
आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा. पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो, लक्ष असतं त्याचं. पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो, म्हणून आपण अंधकारात होतो. आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, दोष आहेत, ते त्या अंधारामुळे येतात, त्या अज्ञानामुळे येतात. समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसलेत काय. आपण चेंगरत दुसऱ्यांना ऐकून तिकडे गेलो असतो आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या. तेव्हा अध्यात्म म्हणजे आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं हे खरा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे पारायण करणं, लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं, ह्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा अधिकार फक्त संतांना आहे. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे, ह्याला आपण अध्यात्म म्हणूया. जे आनंदाच्या सागरी, आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे तो खरा अध्यात्म आहे. आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव, त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे. त्याच्यावर विचार करू शकत नाही, त्या अनुभवाचा विचार करता येत नाही. आणि अनेक तरतरेने जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं तरी की हा अमृतानुभव आहे, तरी सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय, ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे. नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे काही भाषण नव्हे, बोध म्हणजे आपल्या त्या नसांवर, आपल्या बोटातून आपल्याला हे परमचैतन्य जाणू लागतं. मग या बोटांवर आपल्याला कळू लागतं. जसा कॉम्प्युटर असतो तसं आपल्या यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं या बोटांवरनं की आपली कोणची चक्र धरली आहेत, बा दुसऱ्यांची कोणची चक्र धरली. हे जे 6 सूक्ष्म चक्र आहेत ती आपल्या हाताला लागतातच, पण 7वं चक्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्या हाताला लागतं. मग या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे तो आपण असं समजू शकतो. आणि ते समजल्यावर जर आपल्याला हे माहीत असलं की हे नीट कसं करायचं, तर आपली प्रकृती सुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसऱ्यांची आपण प्रकृती ठीक करू शकतो. म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला फार शक्तिशाली निर्माण केलेला आहे. फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. नामस्मरणाने एवढं मात्र होतं की लक्ष परमेश्वराकडे असतं. पण जे ते अतिशयतेत गेलं तर मग ते कर्मकांड होऊन बसलं. सकाळी उठले, पूजेला पाटावर बसले, बायकोवर ओरडले, इकडे ओरड तिकडे ओरड, मग 2-4 फुलं वाहिली इकडे देवाला, तिकडे त्याच्यावर ओरडले, त्याच्यावर, हे काही नाही. जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ, कारण ते परमेश्वर आहे. पण अनेकदा त्यांचं नाव घेणं आणि नुसती त्याची, मला असं कळलं की ते 1.25 लाख नावं घेतात. अहो 1.25 लाख कशाला पाहिजे? एकदा परमेश्वराचं नाव घेतलं तर झालं. पण जसा टेलिफोनला कनेक्शन नसलं आणि तुम्ही 1.25 लाखदा फिरवा नाही तर 3 लाख फिरवा, तुमचा काय संबंध होणार आहे? म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्याला काय माहिती की मनुष्य कसा आहे. खरोखर मला असं वाटतं की संतांना माणसाची काही माहिती नाही. जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे. दांभिकपण आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं. पण संतांचं चुकलेलं नाही. संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे. कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो. त्याचं सार काय ते लक्षात घ्या. चोखामेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत, रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे. आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा. आज मला इतका आनंद झाला की आपण इतक्या उत्साहाने आणि अगत्याने हा समारंभ घडवून आणला. मी एक आई आहे
आणि आईच्या दृष्टीने जे काही असेल ते म्हणजे सांगायचं असं की ही तुमची कुंडलिनी सुद्धा तुमची एक आई. आई म्हणजे तुमची स्वतःची व्यक्तिगत एक आई. प्रत्येकाची आई वेगळी नसते. एका आईला 10 मुलं सुद्धा असतात, पण ही तुमची आई आहे, फक्त तुमची. आणि हिनी सगळं काही तुमच्याबद्दल हिच्यात नमूद आहे. तिला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे पूर्वजन्म काय, तुम्हाला पुढे काय पाहिजे, तिला सगळी माहिती आहे. आणि आज ती अगदी आतुर आहे, उत्कंठित आहे की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा. ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. माझं ह्याच्यात काही देणं घेणं लागत. आता तुम्ही बघितले इथे इतक्या मेणबत्त्या आहेत. एक मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते, त्यात तिचं देणं घेणं काय लागतं. तेव्हा हे आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे. आता ही तुमचीच आहे. तुझं आहे तुझं पाशी ते काय, ती सत्ता कोणची, ती संपदा कोणची, ती तुमच्या जवळ आहे. ती फक्त एकदा ही कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा ह्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते, त्यालाच योग म्हटला पाहिजे. बाकीचे नुसते योगाच्या पायऱ्या आहेत. आज त्या पायऱ्यांची गरज नाही. माझं जर काही कार्य असेल तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करताना, कारण आजकाल लोकांना वेळ कुठे आहे, म्हणून आधी कळस मगा पाया अशा रीतीची मी व्यवस्था केली आहे की आधी कुंडलिनी जागृत करून द्या. आधी तुम्हाला मी लेक्चर दिलं, हे नका करू ते नका करू, ते काहीच पडणार नाही. पण काय होईल की कुंडलिनी जागृत केली म्हणजे त्या अंधुक प्रकाशात तुम्ही बघा. समजा आता हात साप धरला तुम्ही आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला कशावरून, आम्ही म्हणतोय दोरखंडच आहे आणि धरून बसले, तो चावेस तर धरूनच बसणार तुम्ही. पण जेव्हा थोडासा तरी प्रकाश आला, त्या अंधुक प्रकाशात सुद्धा तुम्ही बघू शकता की हा साप आहे आणि तुम्ही स्वतः सोडून टाका. म्हणून मी म्हणते की तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. काही गुरूंची गरज नाही, काही नाही, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याची मान्यता मला आहे. तुमच्या स्वतंत्रतेतच तुम्ही म्हटलं पाहिजे की माझी जागृती झाली पाहिजे. त्याच्यावर जबरदस्ती करतायत, दडपशाही करतायत, कोणत्याही तऱ्हेने ही कुंडलिनी उठणारच नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्याची शुद्ध इच्छा नसणार. कारण कुंडलिनी ही शक्ती शुद्ध इच्छेची, ज्ञानाचा सागर आहे, पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. आणि तुम्ही अशी कोणची चूक करू शकता जी त्या सागरामध्ये विलीन नाही होऊ शकत, अशी कोणचीच तुम्ही चूक करू शकत. तेव्हा कृपा करून माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, माझ्यात हे दोष आहेत आणि माझ्यात ते दोष आहेत, काही असले तरी ती कुंडलिनी तुमचं स्वच्छ धुवून टाकली. तेव्हा सध्या हा विचार करत बसायचा नाही. एक ही अट आहे. आणि तर दुसरी अट अशी आहे की तुम्ही सगळ्यांना एकसाथ क्षमा करायची. एकसाथ म्हणजे अमका तमका आठवत बसायचं नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही. नाही, सगळ्यांना मी क्षमा केली. अहो क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता काय? करत काहीच नाही. पण नाही केली म्हणजे दुसऱ्याच्या हातात खेळता की नाही. तिसरी गोष्ट अशी की पूर्ण आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, पूर्णपणे, की मला आत्मसाक्षात्कार मिळेल. हा आत्मविश्वास ठेवा. मला तर आहेच पूर्ण विश्वास, पण आपल्यालाही आपल्याबद्दल विश्वास असला पाहिजे. ही फार जरुरी गोष्ट आहे. तर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास नाही, असं कसं होऊ शकतं, आमचं असं आहे, हे ते काही नाही. ही विशेष वेळ आहे आणि ही वेळ अशी आहे की या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाही तर तुम्ही समजणार नाही. झालं गेलं विसरून जा, काही कठीण नाही. रामदास स्वामींना एकदा विचारलं की कुंडली जागृतीला किती वेळ लागतो. त्यांनी सांगितलं तत्क्षण. घेणारा पाहिजे आणि देणारा पाहिजे. बरं, आता आपण सगळेजण डोळे मिटा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा. असे नुसते हात थोडे वर करून. डोळे मिटून घ्या. आता डोळे उघडा हळूहळू.
आता उजवा हात माझ्याकडे असा करायचा, पुढे मान वाकून घ्यायची आणि ब्रह्मरंध्रात असा हात अधांतरी धरायचा, मान वाकून डावा असा धरायचा. आता बघा, आपल्या डोक्यातनं गारवारा येतोय का? सगळीकडे गारवारा सुटलाय, शंका नाही करायची. येतोय का? आता डावा हात माझ्याकडे करा. परत मान खाली वाकायची. परत उजव्या हाताने अधांतरी धरून कुणाकुणाला दूर, कुणाला जवळ, कुणाला थंड, कुणाला गरम, असं डोक्यातनं काहीतरी वाऱ्यासारखी लहरी अशा येते. फार थंड नाही. परत उजवा हात माझ्याकडे आणि डावा. परत बघा डावा. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे, शंका करायची नाही. बघा, आणि मागे अशी मान करायची आणि प्रश्न करायचा की श्री माताजी हे परमचैतन्य आहे का? असा प्रश्न 3दा विचारा. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का? हा प्रश्न कोणताही 3दा विचारा. श्री माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? प्रश्न विचारा 3दा. आता हात खाली घ्या. बघा किती वारा सुटला. इकडे इथूनच वारा येतोय तिकडे. ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील, अशा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. सगळ्या संत साधूंना माझा नमस्कार आणि आपण सर्वांना नमस्कार. आता माझ्याकडे बघून निर्विचार, विचार नाही करायचा. ही निर्विचार समाधी. सहयोग. जर तुम्ही आपल्यात लक्षपूर्वक जमून घेतला तर दुसरी स्थिती, ज्याला आम्ही निर्विकल्प म्हणतो, फार लवकर प्राप्त होते. ती झाली पाहिजे. ती आपली शक्ती ती मिळवली पाहिजे. आणि त्यासाठी जो काही सामूहिक कार्यक्रम होईल तो घ्यावा आणि आपल्यामध्ये उतरून घ्यावा अशी विनंती.